नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोड। इथे एपिसोडच्या सुरुवातीला कला आता सौरभ चौधरीच्या दवाखान्यामध्ये म्हणजेच गायनेकोलॉजिस्टकडे गेली आहे हे अद्वैत बघतोय आणि मग तो डोक्याला हात लावून घेतोय आणि ही इकडे का आली असा विचार करतोय। आणि आता बघा प्रेक्षकांनो कशी मजा आहे। इकडे नैना आणि सौरभ दोघं जण बोलत असतात, कला दार उघडणार तेवढ्यात इथे कलाचा फोन व्हायब्रेट होतोय आणि मग इकडे सौरभ आणि नैना अजून दोघं जण बोलतायत। कला फोनवर बोलायला म्हणून अशी बाजूला येते आणि अद्वैत ती आता बाजूला वळणार, ती आपल्याला बघेल म्हणून तिकडे रिसेप्शनच्या जवळ जाऊन इथे उभा राहतोय। तर कलाला कुणाचा फोन आलाय बघूया आपण प्रेक्षकांनो। तर कलाला फोन आलेला असतो रजनी मॅडमचा। त्या विचारत असतात की तू कुठे बाहेर गेलेस का किंवा कुठे आहेस तू, आणि तर येताना आबांची औषधं घेऊन ये असं त्या सांगतात। आणि इकडे कला पाठमोरी आहे, फोनवर बोलतीये आणि तोपर्यंत नैना ना तिकडनं हळूच निघून गेली आहे। नैनाची आणि कलाची थोडक्यासाठी चुकामुक झाली आहे बरं का प्रेक्षकांनो इथे, कारण रजनीशी फोनवर बोलायला कला मान तिकडे करून उभी आहे आणि नैना तिच्या पाठमोरी इकडनं निघून जाते, तिचं लक्ष नाही आहे बाकी कुणाकडे। आणि जेव्हा नैना पुढे जाते बरं का, तर इकडे रजनी फोनवर सांगतीये की आबांच्या गोळ्या संपत आल्या, तू बाहेरच असशील तर येताना घेऊन ये म्हणून। तर कला पण हो मी आणते ना, काही काळजी करू नका, तुम्ही मला प्रिस्क्रिप्शन पाठवून द्या, मी येता घेऊन येते असं इथे कला सांगते आणि चला म्हणते। तोपर्यंत नैना इकडनं निघून गेली। कलाचं आणि रजनीचं इकडचं फोनवरचं बोलणं झालंय आणि कला आता आतमध्ये जाते सौरभशी बोलायला। तर सौरभ इथे कानातलं हातात धरून बसलाय आणि अद्वैत तिकडे रिसेप्शन जवळ फेऱ्या मारतोय आणि मजा होणार आहे बघा प्रेक्षकांनो। तोपर्यंत मी कमीन असा आवाज येतो, तर कलाला बघतो सौरभ आणि कला ती एकदम कानातल्याची डबी लपवतो, ये ना बस असं म्हणून तो इथे सांगतो। कानातल्याची डबी कशी म्हणजे गडबडीनं तो एकदम आतमध्ये घालतो बघा प्रेक्षकांनो, कारण कानातले कोणी दिलेत नाही ना दिलेत। आणि मग कला आतमध्ये येऊन बघते, सॉरी मला थोडं बोलायचं आहे असं म्हणून म्हणते। हिने नैनानंतर उलटा गेम तर खेळला नाहीये ना काही असं म्हणून सौरभला इथे प्रश्न पडलाय, आता ही मला गोत्यात आणणार की काय असं म्हणून सौरभ परत उठून बसतो आणि म्हणतो तू चहा कॉफी काय घेणार का। मग तोपर्यंत कला म्हणते नैना त्याची काय कंडिशन आहे, सगळं नॉर्मल आहे ना। मग ते म्हणते का काही झालंय का, ते म्हणते काम की तिची तारीख कळली तर म्हणजे आम्हाला तयारी करता येईल म्हणून मी इथे विचारते असं म्हणते, सगळं ओके आहे ना असं ती कला विचारते सौरभला। तर ही मला असे प्रश्न का विचारते, हिला सगळं कळलंय की काय असा हा प्रश्न सौरभला पडलाय बरं का। तर ती म्हणते आई आणि बाळ अगदी दोघेही सुखरूप आहेत, काही काळजी करण्याचं कारण नाही आहे। आत्तापर्यंत बाळाची प्रॉपर ग्रोथ झालेली आहे, थोडे मूनस्विक्स होतील, थोडंसं म्हणजे इनिझी वाटेल, पण काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही आहे। पण डेट सांगायचं म्हणजे ते आता सांगता येणार नाही आहे, तसं 9वा महिना लागला ना की मग एक अंदाज बांधता येईल आपल्याला। मग ते म्हणजे ठीक आहे नॉर्मल स्टेज आहे, तर हो आणि इतर बायकांसारखीच प्रेग्नन्सी आहे ना तिची, तर तो म्हणतो हो प्रेग्नन्सी ऑलराईट आहे, मग ती चालू फिरू शकते, तर हो चाललं पाहिजे फिरलंच पाहिजे, मग तू आमच्या घरी का येतोस असं इथे कला सौरभला विचारते। आणि सौरभ आता 2 मिनिटं चाट पडलाय बरं का, हिनं डायरेक्ट असं काय विचारलं, बापरे ही असं विचारते म्हणजे हिला जरा जरी कुणकुण लागली तर ही फडशा पाडेल, मग विषय माझ्यावर उलटेल आणि ते सोन्याचं अंडं देणारी माझी कोंबडी जी काही आहे, मला आमचे सोन्याची अंडी मिळत आहेत ती मिळणार नाहीत, कधीच नाहीशी होईल असं इथे सौरभ म्हणतोय। नाही हिला काही कळता कामा नाही, असं होता कामा नाही असं इथे सौरभ विचार करते। ते होय अगं तुझी बहीण कशी आहे तुला माहिती आहे ना, ती स्वतःच्या प्रकृतीबद्दल काही काळजी करत नाही, पूर्णपणे ती अशी हलगर्जीपणा करते। आणि असं हे बघ ती फक्त माझी पेशंट नाही आहे, मैत्रीण पण आहे ना ती माझी। तर नैना कला अशी बघते, म्हणून मी तिला फोन करतो, घरी येतो, बाकी तसं काहीच कारण नाही आहे असं सौरभ इथे सांगतो। मग कला म्हणते नक्की, तर तो म्हणतो की नक्की खरंच तसं आहे। आता बघूया कलाला पटतंय का नाही। सौरभनं तर सांगायचा प्रयत्न केलाय की बाकी काही काळजीचं कारण नाही आहे, त्यामुळे कलाच्या डोक्यातलं टेन्शन जात आहे। रिसेप्शन जवळ इकडे अद्वैत फेऱ्या मारतोय, कला नैना तिकडनं निघून जाते, पण नैनाचं लक्ष गेलं अद्वैतकडे, खरं अद्वैतचं लक्ष गेलेलं नाही नैनाकडे। आणि नैना अशी वाकून बघते आणि म्हणते हा अद्वैतच आहे ना, हा इथे काय करतोय। आणि असं तिला पण प्रश्न पडला की ते लक्ष ठेवायला पाहिजे का ह्याच्यावर असं म्हणते, ती विचार करते। आणि मग तिला काय वाटतं देव जाणे, आणि म्हणते नाही नको असला विचारही करायला नको आपण आता, आधीच मला माझं झेपत नाही आहे त्यात आणि ह्याला कुठे ओढून घेऊ, ह्यानं जर मला पाहिलं तर वाट लागेल माझी असं ती म्हणते नैना। आणि त्यामुळे ती काय अद्वैतला इथे विचारत नाही आणि ती पुढे निघून जाते। तर ती वळल्यानंतर इकडे अद्वैत तिच्या पाठी जातोय, अद्वैतच्या समोरून गेले तरी तर अद्वैतचं लक्षच नाही, कारण अद्वैत फोनमध्ये बघतोय। आता ह्यानं जरी बघितलं असतं नैनाला तरी चाललं असतं ना, पण नाही
कला म्हणते की मला नैनाताईच्या सोनोग्राफीची सीडी बघायची असं आता कलाने सांगितलंय. तर सौरभ विचारतो सीडी? अगं ती आत्ताच सीडी घेऊन गेली. तर हो का, बरं ठीक आहे. मग तू तिला जी काही औषधं दिली आहेस ना, ती प्रिस्क्राईब करतोयस ती मला सांगशील ना? ही जरा जास्तच खोलात शिरते, पण का असा त्याला आता प्रश्न पडलाय. पण का गं, काही म्हणजे डॉक्टर म्हणून म्हणजे तू क्रॉस का असं विचारतेस? कारण नैनाताईमध्ये ना पेनकिलर्स मागवल्या होत्या. तू खूप विचित्र वागते असं इथे सांगते कला. तिच्या वागण्याचा काही अंदाज लावता येत नाहीये. मग सौरभ म्हणतो अगं डोंट वरी, बाळाची आणि आईची तब्येत एकदम बरोबर आहे, काही काळजी करण्यासारखं कारण नाही आहे. आणि तिचे फक्त मूड स्विंग्स आहेत, नथिंग एल्स, डोंट वरी असं तो सांगतो इथे. मग कला म्हणते नक्की हेच कारण आहे ना? तर सौरभ म्हणतो हो 100%. मग ठीक आहे, थँक्यू माझ्याशी नीट बोलल्याबद्दल, येते मी असं म्हणून येते. आता कला निघून जाते. आणि मग इकडे सौरभ म्हणतो खूप जुनी ओळख आहे आपली असं म्हणून तिच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतोय. मग तू बिंदास मला कधी काही विचारू शकतेस, डोंट वरी असं एकदम तो परत म्हणतो बरं का. आणि तो असा वेगळाच बघतोय आणि मग प्लीज ये असं म्हणून तिला दारवीर उघडून देतोय जायला. आणि तिला पण आता प्रश्न पडलाय. आणि प्रेक्षकांना आता बघा मजा मजा कशी आहे. तोपर्यंत इकडे सौरभच्या हातातनं कानातलं खाली पडतंय. कलाला आवाज आल्यासारखं वाटतं आणि कला त्या कानातल्याकडे मागे वळून बघणार. तोपर्यंत सौरभने त्याच्यावर इथे त्या कानातल्यावर इथे पाय ठेवलेला आहे. त्यामुळे तिला ते पण कळता कळता इथे वाचलेलं आहे. म्हणजे आज देवाने नैनाला आणि सौरभला थोडक्यासाठी वाचवले बरं का. नाहीतर आज दोघांनी मिळून पकडलंच असतं नैनाला आणि सौरभला. तर आता इथे कानातलं त्या पाय ठेवलाय. कला निघून गेली आणि सौरभ ते कानातलं आपल्या हातात घेतो आधी आणि मग नंतर पहिला आधी तो नाही ते त्या डबीत घालून ठेवतो. बघूया आता प्रेक्षकांना पुढे काय काय होणार आहे. या दोघांना आत्ता तरी वाचवलंय, पण लवकरच त्यांचं सत्य उघडकीस येऊ देत असं आपण म्हणूया. तर आता मजा आहे बरं का. कला बाहेर यायला आणि अद्वैत एकदम डोक्याची टोपी काढतो. तर कला दचकते आणि म्हणतो कला काय असं, म्हणजे अद्वैत विचारत असतो. अद्वैत काय म्हणजे काय हे काय असं अद्वैत, तू इथे काय करतोस असं अद्वैत म्हणतो. आणि मग म्हणते कला आता बापरे, आता ह्याला खरं सगळं सांगायला पाहिजे का असं म्हणून विचार करते. सगळं सांगू का नैनाताईविषयी? नाही नको राहू दे, परत उगाच म्हणजे तोंडात म्हणजे डोक्यातनं विषय जाऊन सुद्धा सगळं क्लॅरिफिकेशन मिळून सुद्धा तेच बोललं जाईल आणि त्याच्यामुळे विषय चिघळू शकेल. अरे यावं लागतं इथे स्त्रियांच्या डॉक्टरांकडे मुलींना. मग म्हणतो कशाला, तू का मला नवऱ्यांसारखे प्रश्न विचारतोयस, तू वागतोयस का तसा असं म्हणून इथे विचारते ती. तुला नाही कळणार, मला सगळं कळतं हा असं म्हणून तो विचारतोय. मग तो म्हणतो होतं माझं काहीतरी पर्सनल काम, तुला काय करायचं आहे असं म्हणून कला इथे विचारते बरं का अद्वैतला. आणि अद्वैत कलाच्या पाठी परत निघून जातं आणि दोघं रिसेप्शन जवळ जात आहेत बरं का. आणि इकडे यांची तुतुमय जोरात लागली आहे बरं का. काय काय चाललंय तुझं, माझ्या मागे मागे काय येतोयस, तुला काय राहवत नाही का माझ्याशिवाय, तुला काय वेडबीड लागलंय का, मी कशाला तुझ्या मागे मागे करू, मग कशाला आलायस इथे, माझं पण होतं पर्सनल काम इथे या डॉक्टरांकडे. नॉनसेन्स बोलू नकोस ना तू नॉनसेन्स उत्तरं देऊ नकोस. हे बघ मी तुला सरळ विचारलं, तुला काय करायचंय, ठीक आहे आत्ता कुठे चाललायस, घरी चाललायस ना, मलाही घरी घेऊन चल, तुला काय फुकटची लिफ्ट हवी आहे. हे बघ आजोबांना आबांना फोन करायची काही गरज नाही आहे. अरे मग लगेच इकडे कला म्हणते आबांना फोन वगैरे करत नाहीये मी, त्यांची औषधं आणायची आहेत, रजनी मॅडमने आणायला सांगितले, ती घेऊन जायची आहेत घरी वाटेतून. रजनी मॅडमचा फोन आला होता. ती किती घाबरतोस रे तू घाबरगुंड्या. मी काही घाबरत नाही, बघितलं जंगलात किती घाबरतोस ते, बघितलं जंगलात किती घाबरगुंडी उडाली होती तुझी. हे बघ बऱ्या बोलाने मला घरी घेऊन चल, नाही तर घरी गेल्यावर सगळ्यांना मी तुझे घाबरण्याचे किस्से सांगेन. जास्त शहाणपणा करू नकोस नाही तर गाडीवरनं ढकलून देईन, डोकं फुटेल. मी हेल्मेट घालेन. कसं का, तुझ्याकडे कुठं डोकं आहे, तुला खूप दिले ना देवाने, म्हणून तर एकच हेल्मेट घेऊन आलोय मी. तोपर्यंत इकडे ती रिसेप्शनिस्ट ओरडते करून आणि दोघे गप्प बसतात बरं का. चल बाहेर आता म्हणूया असं म्हणून दोघं जण इकडे बाहेर जातात. मजा आली दोघांची तुतुमय ऐकून. तर इकडे नवीनच सीन चालू झालाय. काजल रडत उभी आहे. बाबा म्हणतात आता काय बोलायचं आम्ही, तूच सांग. मग आई तिच्या अंगावर धावून जातात, म्हणतात लाज वाटायला हवी तुला, थोबाड उचकट की, बोल की असं म्हणून म्हणतात. आणि मग आपण कुणाच्या प्रेमात पडलोय हे बी तुला कळलं नाही, तुला इतकी तू मूर्ख आहेस का असं आहे संगीत विचारतात. मग ती म्हणते प्रेम कोणावर ठरवून नाही ना करत असं म्हणून काजल विचारते. बाबा तुम्ही तरी समजावा ना आईला असं म्हणते. बाबा म्हणतात आई बरोबर बोलायले. तर काजल इथे म्हणते तुम्ही चुकीचं समजताय. मग आई म्हणतात थोबाड फोडीन जास्त बोलीस असं म्हणून त्या ओरडतात. लाज नाही वाटत तुला, आई तू प्लीज समजून घे ना असं इथे काजल रडत रडत सांगते. आणि हे असं सगळं होईल याची मला खरंच कल्पना नव्हती, मला खरंच. अगं तुला
कल्पना नव्हती म्हणे. काय चाललंय तुझं असं आई म्हणतात. अगं तुला याही तरी कल्पना होती ना की तुझी या बहिणी दोन्हींचं लग्न चांदेकरांच्यात झालंय म्हणून. तर आता काजल गप्प बसली आणि बाबा तिच्याकडे बघतात आणि मग आई म्हणतात त्यांना तिथे काय कष्ट करावे लागतात किंवा काय सहन करावं लागतं हे माहिती आहे का तुला. माझी कला समजायची चांगली वागते पण तिलाही बोलणी खावी लागतात सतत असं म्हणून आई रडतायत आणि एकदम त्या बोलून जातात. मी काय सहन करत नाही. सरळ सरोज मॅडम तर मला म्हणजे तिला घरून पडून बोलतात आणि त्या सरळ म्हणतात की अद्वैत तुला अजून बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही असं म्हणतात. आणि मग आता हे सत्य बाबांना नव्यानेच कळलं बरं का. बाबा म्हणतात काय. आणि मग आईना जाणीव होते की आपण बोलता बोलता खूप काही बोलून गेलो म्हणजे केवढ्या गोष्टी एकमेकांपासून लपवल्यात. कारण एकमेकांना त्रास होऊ नये एवढंच आहे बरं का या पाठीमागे. काजल सुद्धा दोघांकडे इथे बघायला लागते आणि आई रडतच इथे उभ्या आहेत. तोपर्यंत सरोज इकडे ऑफिसमधून आलेली आहे आणि ती कुणाला तरी फोनवर सांगते की हॅलो. तोपर्यंत रजनी त्या आबांना पाणी आणून देते आणि मग तुमच्या गोळ्या ज्या संपल्यात ना त्या मी कलाला आणायला सांगितलेत, ती बाहेर गेली येताना घेऊन येईल. ठीक आहे काही हरकत नाही असं आबा म्हणतात आणि सरोज तिकडं ओरडते फोनवर हॅलो तुम्हाला ऐकायला येते का, हॅलो ऐकू येतंय का असं म्हणून ती बोलते. आणि तोपर्यंत इकडे सरोज ना इकडे जिन्यावर जाऊन उभी राहते आणि म्हणते हां ठीक आहे मला ती फाईल मेलवर पाठवून द्या असं इथे सांगते बरं का. आणि आता सरोजकडे आबा आणि इकडे दोघं जण बघतायत तर सरोजला बहुतेक रेंजचा प्रॉब्लेम आहे, बहुतेक इश्यू आहे पण जिन्यात जाऊन त्यांना रेंज आलेली आहे त्यामुळे मेलवर फाईल पाठवून द्यायला सांगतायत. तोपर्यंत आता अद्वैत आणि कला दोघं जण गाडीवरून उतरतात आणि उतरल्या दोघं भांडायला चालू करतायत. आणि तो दोघांचा विषय काय, तुला स्पष्ट बोलता येत नाही का, समोरचा गोंधळ उडेल असंच बोलतोस, हे बघ नेमकं बोल, आडेवेडे घेऊ नको, हे बघ नेमकं बोलतो. गाडीवर बसल्यावर खाडीचा पदर वरती घ्यायचा एवढं सुद्धा कळत नाही का तुला, मूर्ख आहे कास तू, हे नेमकं बोलू का. तर इकडे अद्वैतला कला म्हणते हे मी बोलणारच होते कळलं ना, पण तू इतकी घाई करत होतास ना की काही म्हणजे शाणा माणूसही सुद्धा वेडा होईल. तू कुणाशी बोलतेस माहिती आहे ना तुला, मला माहिती आहे काय कारणच नाही आहे, मी विसरायचं ठरवलं तरी तू विसरू देतोस का तू, चला आता हळू बोल आणि चला आता घरात असं म्हणून दोघं जण आता घरात येत आहेत. आणि मग रजनी विचारते आबा थोडा चहा टाकू का तुमच्यासाठी. आणि मग कला आणि अद्वैत दोघं जण आतमध्ये आलेत आणि आबा खुश झालेत, अरे वा जोडीनं गेला होतात बरं का, चांगला आहे. आता सरोजचा परत म्हणजे आश्चर्यानं बघतीये कारण दोघांना इकडनं एकत्र येताना बघून. तर आबा इथे म्हणतायत अशा गोष्टी दोघांनी जोडीने एकत्र केल्या तर चांगलं असतं. मग अद्वैत इथे म्हणतो आबा आलोच फ्रेश होऊन येतो म्हणून. आणि आई अद्वैतकडे म्हणजे सरोज अद्वैतकडे इथे बघतीये आणि अद्वैत निघणार असतो तोपर्यंत इकडे सरोज त्याच्या आडवी येते आणि म्हणते की मला अद्वैत तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणून सांगते. मग आई मी फ्रेश होऊन येतो ना, नाही आत्ता लगेच असं म्हणून आता सरोजनं सांगितलंय. आणि सरोजचं म्हणणं आता ऐकायलाच पाहिजे आईचं म्हणून अद्वैत निघून गेलाय. आणि अद्वैत निघून गेल्यानंतर कला मात्र वरती जाते. आता सरोज अद्वैतला ओरडणार का काय देव जाणे, बघूया काय काय होतंय ते. तर आबा आणि रजनी दोघं जण बोलतायत आणि आबा म्हणतायत रजनीला ह्या दोघांना असं एकत्र बघितलं की लई भारी वाटतं. मग रजनी म्हणते आबा तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, अहो आजकाल यांचं बरं चाललेलं दिसतं नाही, म्हणजे एकत्र येतात एकत्र जातात सगळी कामं अगदी मिळून मिसळून करतात दोघं जण. तर आबा इथे हसतात आणि मग एकमेकांचा आधार एकत्र मिळून गोष्टी केली की पूर्ण होतात हे आता जाणीव आता दोघांना होणं महत्त्वाचं आहे. आणि आता त्या दोघांना ही जाणीव व्हायला लागली हळूहळू असं ते म्हणतात. आबा आणि रजनी हसतायत, असंच एकत्र राहा रे बाबांनो असं म्हणून रजनी आणि ते आबा दोघं जण बोलतायत. तर इकडे सरोज म्हणते तू आजही ऑफिसला आला नाही आहेस, त्या दिव्यागाच्या प्रोजेक्टमध्ये जरा लक्ष घाल, असं सोडून देऊ नकोस. मग अद्वैत म्हणतो आई मी सोडून दिलेलं नाही आहे, माझं लक्ष आहे. आणि आता राहुलसुद्धा या प्रोजेक्टमध्ये ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व आहे. मग इथे राहुल बोलणं ऐकतोय बरं का त्या दोघांचं काय चाललंय ते. तर सरोज म्हणते तो ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व आहे म्हणजे तू लक्ष काढून घेणं असं होत नाही ना, तर तो काम करतोय पण तो काय करू शकतो याचा तुला अंदाज येणार आहे, तो केव्हाही बॅकआउट होऊ शकतो, त्यापेक्षा तू अधिक लक्ष घाल असं माझं म्हणणं आहे असं इथे त्या म्हणत असतात. पण आई राहुलला आपण एक चान्स द्यायला हवा ना असं अद्वैत म्हणतो. आणि आई म्हणतात हे बघ ती ही वेळ नाही आहे, हा प्रोजेक्ट म्हणजे ह्या आधीसुद्धा आपण त्याला काही कमी चान्स दिलेला नाही आहे. अद्वैत लक्षात घे हे प्रोजेक्ट खूप मोठे आहे, यामध्ये काही चूक होता कामा नये, नाहीतर आपलं नाव खराब होणार आहे. यामध्ये पॉलिटिशियन्ससुद्धा इन्क्लूड आहेत त्यामुळं एकही चूक होणं अशक्य आहे. म्हणजे हे नुसतं प्रोजेक्ट नाही आहे, आपलं नाव खराब होऊ शकतं. आयत्या वेळेला तो फक्त सॉरी म्हणेल आणि हात वर करेल आणि बाजूला होईल, दुसरं काही होणार नाहीये. हे सगळं निस्तरणं आपल्याला कठीण होऊ बसणार आहे असं अद्वैतला त्या सांगतात. मग अद्वैत म्हणतो ठीक आहे तू बरोबर बोलतेस आई.
मी ठीक आहे लक्ष घालतो मी ह्या प्रोजेक्टमध्ये असं आता अद्वैतनं सांगितलेलं आहे. मग आई म्हणतात हो प्लीज. मग इकडे राहुल म्हणतो या घरातल्या कोणाचाही माझ्यापेक्षा अद्वैतवर इथे जास्त विश्वास आहे आणि हा अद्वैतही मला आलेल्या सगळ्या संधींना स्वतःच्या नावावर करून घेतो असं इथे राहुलच्या मनात चाललंय. मला कसं काहीच जमत नाहीये हेच सगळं सारखं म्हणजे दाखवून देतो तो असं इथे राहुलच्या मनामध्ये विचार चालू आहेत. तर आता अद्वैत रूममधनं बाहेर आलाय तर राहुल तिथे पुस्तक वाचताना दिसतोय. ब्रो अरे दादा तू इथे, मी आईला भेटायला आलो तसं तो सांगतो. आणि मग काय नाही काय झालं, काही नाही मी ते पुस्तक जरा बघत होतो जरा असं वाचायला. तू ऑफिसला नाही आलास आज? नाही तू आहेस ना ऑफिसमध्ये म्हणून नाही आलो. बाकी सगळं बरं चाललंय ना? तर हो बरं चाललंय एकदम फर्स्ट क्लास. ठीक आहे मला त्या दिव्या गावच्या प्रोजेक्टची फाईल ना जरा डिटेल्स पाठवून दे असं म्हणून सांगतात. मग राहुल म्हणतो हो मेल करतो तुला. असं दोघांचं इथे बोलणं झालंय आणि बिचारा राहुल तिकडे वाट बघतोय. तर इकडे कला आईला शोधते. आई कुठे गेली असं म्हणून कला इकडे रूममध्ये शोधते, स्वयंपाकघरात वगैरे बघते. ही कुठे गेली म्हणायची, कुठेच दिसत नाही आहे असं इथं कलाच्या मनात विचार चाललाय. तर इकडे संगीता म्हणजेच कलाची आई ते खुर्चीवर बसून राहिली आणि म्हणते माझ्या कलेच्या लग्नाला आता वर्ष होत आलं पण अजूनही सरोज मॅडम तिचा खूप राग करतात. तिचं म्हणजे अजून वातावरण तिथलं निवळलेलं नाही आहे. सरोज मॅडम लई रागात म्हणजे लई राग करतात, खूप रागात बोलतात. माझी कला लई गुणी आहे हो पण तिच्याशी कोणीच चांगलं वागत नाही, लई चांगली आहे माझी कला असं आई म्हणत असतात. पण हे कधी कळायचं सगळ्यांना असा प्रश्न इथे आईंना पडला होता. माझ्या पोरी चांगल्या घराच्या श्रीमंतीत गेल्या की सुखात राहतील असं वाटायचं मला, सुखात नांदतील एवढीच सगळं स्वप्न होतं या आईचं. पण म्हणून मी लगीन करून दिलं त्यांचं. पण आता वाटायले की त्यापेक्षा माझी कला रोज त्या जळक्या निखाऱ्यावर पाय ठेवून चालायले असं वाटतं. आणि खूपच त्यांना त्रास होतोय की आपण ते लग्न कशासाठी लावून दिलं असं वगैरे असं त्यांच्या मनात इथे चालू आहे. बाबा पण इथे बघतायत 2 मिनटं आणि मग बाबा काजलजवळ जातात. काजल हाक मारतायत. काजल हे बघ या समध्या प्रकरणावरनं लवकरात लवकर तू बाहेर पड तू. बाबा हो पण मग इकडे बाबा सांगतात अहो तुम्ही तरी आईला समजावा असं इथे काजल म्हणते. पण बाबा काहीच ऐकत नाहीत आणि मग आई म्हणते हे बघ तुला जर आमचं ऐकायचं नसेल ना तर आम्हाला पाहिजे तिथं तुला लग्न करावं लागेल असं इथे काजलला ते सांगतात बरं का. अहो एखादा चांगला मुलगा बघा स्थळ बघा आणि लगेच इथं लग्न उरकून टाका. तर होय आता मागचा पुढचा विचार करायला नको लग्न करून टाकूया असं इथे बाबा पण म्हणतात. अरे यार तुम्हाला कुणालाच कसं काही समजत नाही असं काजल इथे ओरडतीये. आणि आई बाबा त्याच्याकडे बघतात. लग्न मला नाही करायचंय लग्न असं म्हणून सांगते. मग आई म्हणतात का नाही करायचंय लगीन तुला? तर इकडे काजलचा असं त्रास होतोय आणि मग त्याच्यानंतर असं आहे का तुझं? हे बघ तुझ्या डोक्यात जर असं असेल की सोहमरावांशीच लग्न करायचं असेल हे जर तुझ्या डोक्यात असेल ना तर तसं काही बी होणार नाही, ते शक्य नाही आहे असं म्हणून आई सांगतात. आणि हे तुझ्या डोक्यातून तू काढून टाक आणि बघ गप तुझ्या डोक्यात असेल ना तर हे बघ तू ना हिचं हे प्रकरण आपण इथंच थांबवलं पाहिजे आणि तुम्ही पोरं बघायला लागा असं इथे बाबांना आई सांगतात. आणि मग काजल इथे हसते आणि म्हणते तुम्ही दोघं काय आणि तो सोहम काय? दोघांना म्हणजे मला काय पाहिजे, मला काय हवंय, मला काय पाहिजे ते तुम्हाला कधीच समजणार नाही असं एकदम ती चिडून म्हणते आणि रडायला लागते आणि मग हसते. जाऊ दे ना पण हे बघा आणि हे बघा तुम्हाला जर दोघांनाही माझ्यासाठी स्थळ बघायचं असेल आपल्या मनाविरुद्ध तुम्हाला लग्न लावायचं असेल लग्न करणार असाल ना तर खरंच सांगते मी आपण खरंच काहीतरी आपलं बरं वाईट होईल असं म्हणून आता तिनं धमकी दिली. आपण आधीच सांगतोय असं म्हणते आणि ती रूममध्ये जाते रडत. आणि आई आणि बाबा तिच्याकडे दोघं जण इकडे बघायला लागतायत 2 मिनिटासाठी. दोघांनाही काय कळत नाही आता नेमकं काय करायचं. काजल तर जीवाची बरं वाईट काहीतरी करून घेईन अशी धमकी दिली आहे का अजूनही इथे जरा वातावरण टेन्स आहे. आता हे सगळं कलाला कधी कळेल आणि ह्याच्यातनं नेमका नक्की काय मार्ग निघेल ते जाणून घेण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत बरं का येणाऱ्या एपिसोडमध्ये. आता इकडे काजल मात्र बिचारी खूप रडते आणि आई बाबांना टेन्शन आलंय. तर कला इथे आनंदादान म्हणजे हाक मारते त्यांना. हा ताई बोला की माझ्या आईला कुठे बघितलंच का रे तू? तर हो तू त्या तुमच्या घरी गेलेत. माझ्या घरी म्हणजे काही म्हणाली का म्हणजे काय काम होतं वगैरे? तर नाही ताई. तर असं ती म्हणते ठीक आहे. आणि मग कला आता इथे फोन लावते आईला आणि इकडे कलाचा फोन वाजतोय म्हटल्यावर आता आईला प्रश्न पडला की हिला काय सांगायचं, हिला सगळं आत्ताच सांगितलं तर ती धावत इथे येईल. आणि मग आता त्या विचार करतायत की फोन उचलू का नको. तर शेवटी त्या फोन उचलतायत आई कलाच्या आणि मग त्या डोळे वगैरे पुसतात आपले आणि मग कलाचा फोन उचलतात. तर बाबा आता ह्या दोघींचं काय बोलणं चाललंय हे ऐकतायत बरं का कारण आई
फोन घेतात आणि बाहेर येऊन बोलतात बरं का, अंगणात येऊन बोलतायत बाबा. त्यामुळे खिडकीत येऊन उभे राहिले ते त्या आईंना कळत नाही आहे. बाहेर आल्यानंतर आता त्या फोन उचलतात. बाबा 2 मिनटं विचार करतायत. हॅलो, हां कले बोल. आई, अगं तू अशी कुठे गेलीस? मी किती शोधलं तुला. तर आनंददादांनी सांगितलं मला तू आपल्या घरी गेलेस. काय झालं, अशी अचानक का गेलीस? सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम झालाय का? मी येऊ का तिकडे? अगं नाही, मी ते असं ना बाबांना मदत करायला आले होते असं त्या म्हणतात. म्हणजे तू मॅ होतं त्यांचं तत्ता. मग त्या बाबांना मदत करायला आले होते. आता थंडीचा सीझन सुरू आहे ना, तर मिसळीच्या स्टॉलवर तिथे गर्दी होते आणि भांडी पण भरपूर पडल्या आहेत. जरा जास्तीचा कांदा चिरायचा होता आणि जरा मदत करायला मी आले. आणि आपला रॉकेट पण तिथे आपल्याबरोबर आहे ना, म्हणून मी इथे मदत करायला आले होते. एकटीच होते त्यामुळे आले होते असं म्हणून आई सांगतात. मग कला म्हणते अगं एवढंच आहे ना, ठीक आहे तू तिथलं आवर आणि मग ये तू, असं इथे कला सांगते. आणि इकडे बघूया आता पुढे काय काय होतंय ते, मग बोलूया आपण असं त्या सांगतात. आणि मग कला म्हणते मग ये तू, मग मी बोलते तुझ्याशी. बोलते म्हणजे काही झालंय का गं? आता काही बोलायचं होतं, काय सांगायचं होतं का मला? तर नंतर सांगते ना मी तू आल्यावर. मग आता आईला परत टेन्शन आलं. म्हणतात अगं आई, मी तुला तेच सांगणार होते की आपल्याला नैनाताईवर संशय आहे खरा, पण ना तिचं हे जे काही होतंय ना, ती काय चिडचिड होते, तिचं विचित्र वागणं, हे सगळं गरोदरपणामुळेच आहे, दुसरं काहीही नाही आहे. अगं मी स्वतः डॉक्टर सौरभच्या क्लिनिकला गेले होते, तर तिथे त्यांच्याशी स्पष्टपणे मी बोलले, स्पष्टपणे विचारलं. त्यांनी मला सगळं नीट सांगितलं. म्हणून आता माझ्या डोक्यावरचं टेन्शन ना उतरल्यासारखं झालंय बघ, असं इथे कला सांगते. आणि सांगते की तूही टेन्शन घेऊ नकोस. आणि मग आई म्हणतात बरं झालं ही गोष्ट सांगितलीस, आपली नैना आहेच आडमुठी, ते गरोदरपणामुळे होत असेल तिला जास्त त्रास, त्यामुळे आता आई तर म्हणतात आणि सगळं ठीक आहे ना, तर माझं टेन्शन कमी झालंय बघ. कला पण म्हणते हो ग, मी ठेवू आणि तुम्ही दोघंही जास्ती दगदग करू नका आणि ये लवकर, असं आता कलाने सांगितलंय बरं का. ये तू, ठेव, बाय, असं इथे दोघींचं बोलणं होतं. आणि कलाची आई फोन कट करून मागे वळून बघते, तोपर्यंत तिला दिसतं की बाबा इथे खिडकीतच उभे आहेत. आणि आता तिला प्रश्न पडलाय की नेमकं आता परत यांना काय सांगायचं किंवा नेमकं ह्या दोघांच्यात मध्ये काय बोलणं होईल. कारण त्या अशा बघतात पटकन बाबांकडे आणि मान वळवून इथे मागे म्हणजे पुढे होतात. आणि आता टेन्शन त्यांना पण आहे, नेमकं लपवाछपीचं प्रकरण काय आहे ते बघत राहूया. आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांनो आणखीनच इंटरेस्टिंग आणि सस्पेन्स आहे, कारण ती जी मुलगी गावात होती ती परत आली आणि ती पोलिसांना घेऊन आली आहे. आणि कला आता अद्वैतच्या आधी उभी राहिली आहे. बघूया काय काय होणार, जाणून घेऊया. सबस्क्राईब करायला विसरू नका.